गोलंदाजांनी कमावलं आणि फलंदाजांनी गमावलं. इंदोर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपत असल्याचं वर्णन मला असंच करावंसं वाटतं. जेव्हा खेळाची सुरुवात झाली दुसऱ्या दिवशीच्या, तेव्हा सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट होती की 6 उरलेल्या फलंदाजांना भारतीय गोलंदाज किती लवकर आऊट काढणार. अपेक्षा खूप होत्या आणि तिथंच धक्का लागला, कारण पहिला 1 तास भारतीय संघाला एकही बॅट्समनला आऊट काढता आलं नाही. पीटर हँड्सकम आणि कॅमरून ग्रीनने अत्यंत अप्रतिम बॅटिंग केली. त्यांच्या बचावामध्ये त्यांना एक विश्वास वाटत होता आणि त्याचबरोबर त्यांनी एक रन्स काढून भारतीय संघाला अक्षरशः तंगत ठेवलेलं होतं. जेव्हा 1 तासाचा खेळ संपला तेव्हा पाणी पिण्यासाठी लोक आत आली आणि तेव्हा भारतीय संघाच्या घशाला नक्कीच कोरड पडलेली असणार की अरे बापरे, आता काय होणार. त्या ड्रिंक्सच्या ब्रेकमध्ये भारतीय बॉलर्सना काय दिलं गेलं, लिंबू पाणी का लस्सी, मला माहीत नाही, परंतु त्याचा परिणाम चांगला झाला, कारण त्याच्यानंतर नाट्यमय कलाटणी मिळाली. त्याच्याबद्दल मी थोडं नंतर बोलतो, परंतु त्याच्या अगोदर रोहित शर्माच्या काही निर्णयांबद्दल मला बोलावं असं वाटतं. संपूर्ण 1 तास त्यांनी अश्विनला बॉलिंगलाच आणलं नाही. ज्या अश्विनला या ग्राउंडवरती 2 कसोटी सामन्यामध्ये 18 विकेट्स मिळालेले आहेत, त्याला 1 तास बॉलिंगला न आणणं हे खरोखर मला पटलं नाही. मान्य आहे की रोहित शर्माच्या मनात एकच विचार असणार की दोन्ही राईट हँडर बॅट्समन आहेत, म्हणून आपण जडेजा आणि अक्षर पटेलला बॉलिंग देऊयात. सुरुवात त्यांनी मोहम्मद सिराजने केलेली होती, ज्याचा उपयोग काही झाला नाही आणि यश कधी मिळालं जेव्हा अश्विनच्या हातात बॉल गेला. अश्विननी पहिल्यांदा हँड्सकमला आऊट केलं आणि त्याच्यानंतर समोरच्या बाजूने दुहेरी बदल असा झाला की उमेश यादवला बॉलिंगला आणलं गेलं. ज्या विकेटवरती दोन्हीकडचे फास्ट बॉलर धारातीर्थी पडलेले होते, त्याच विकेटवरती उमेश यादवनी भन्नाट बॉलिंग करून दाखवली. त्याच्या बॉलिंगमध्ये एक प्रकारचा डंख होता. त्यांनी बॉल पुढे टाकायची हिंमत दाखवली, ज्याला आम्ही क्रिकेटमध्ये टॉप ऑफ स्टंप म्हणतो, आणि ती चमत्कारिक होती. मी म्हणेन की अश्विननी काढलेल्या 3 विकेट, उमेश यादवनी काढलेल्या 3 विकेट या इतक्या पटापट गेल्या, विश्वास ठेवा माझ्यावरती. 5.4 ओव्हर्समध्ये 11 रनमध्ये 6 फलंदाजांना या दोघांनी मिळून आऊट काढलं आणि बघता बघता स्थिरावलेला ऑस्ट्रेलियाचा डाव खतम झाला. परंतु तरीही 88 धावांची महत्त्वाची आघाडी त्यांच्या हाती लागलेली होती, जी महत्त्वाची अशा अर्थाने ठरली की भारतीय संघाचे 4 बॅट्समन ती आघाडी पुसून काढण्यातच आऊट झालेले होते. शुभमन गिलनी जशी पहिल्या डावामध्ये रोहित शर्मानी घाई केली, तशी दुसऱ्या डावामध्ये शुभमन गिलनी घाई केली. नजर बसायच्या आत मोठा फटका मारायची ही काहीच गरज नव्हती जी शुभमन गिलनी केली. रोहित शर्मानी प्रयत्न खूप केले पहिल्या डावातली चूक टाळायची, थांबण्याचं, परंतु हे विकेट असं आहे की जिथं बॉल कधी वळेल आणि कधी सरळ जाईल सांगता येत नाही, आणि कित्येक वेळेला न वळणारा बॉलच तुम्हाला धोका देऊन जातो. रोहित शर्मा असू देत, विराट कोहली असू देत, यांना परत एकदा काही छाप पाडता आली नाही आणि तेच रडगाणं परत चालू राहिलं की भारताच्या प्रमुख बॅट्समनना गेल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये धावा करता आलेल्या नाही आहेत. विकेट खराब आहे हे अगदी मान्य जरी केलं तरी काही ना काहीतरी प्रतिकार या लोकांना करता यायला पाहिजे, जो त्यांना करता आला नाही. तोच प्रतिकार चेतेश्वर पुजारांनी करून दाखवला. हे विकेट बॅटिंगला खरंच खूप अवघड आहे, कारण आता 3 इनिंग संपलेले आहेत, 2 अर्धशतकं फक्त आहेत, एक उस्मान ख्वाजाचं आणि दुसऱ्या डावात केलेले चेतेश्वर पुजाराची हाफ सेंचुरी. चेतेश्वर पुजारांनी आज लाजवाब टेक्निक दाखवलं. त्याच्या बचावामध्ये भक्कमपणा होता. त्यांनी स्ट्राईक सतत रोटेट करत ठेवला. खराब बॉल टाकायला त्यांनी बॉलर्सना भाग पाडला आणि त्याचा फायदा घेतला. इतकंच नाही तर अर्धशतक झाल्यानंतर पुढे सरसावत त्यांनी नेथन लायनला प्रेक्षकामध्ये भिरकावून देणारा षटकार मारला. नेथन लायन तो षटकार बघून अक्षरशः असं करत बसलेला होता. स्थिरावलेल्या चेतेश्वर पुजाराचा अफलातून झेल हा स्मिथनी पकडला आणि तिथं भारताचा प्रतिकार संपला, कारण त्याच्या अगोदर श्रेयस अय्यर आणि पुजारांनी एक छोटेखानी भागीदारी केली होती. आशा वाढलेल्या होत्या, परंतु या दोन्ही बॅट्समनला अफलातून झेलामुळे तंबूत परतावं लागलेलं आहे. श्रेयस अय्यरनी 3 चौकार 2 षटकार मारलेले होते, एक तडक दाखवलेली होती. स्पिनला खेळायचं त्याचं टेक्निक अप्रतिम होतं, परंतु फ्लास्ट बॉलरला फ्लिकचा फटका त्यांनी मारला आणि ख्वाजानी अफलातून सूर मारत झेल पकडला. त्यामुळे 2 महत्त्वाच्या बॅट्समनचे झेल
हे ऑस्ट्रेलियन फिल्डर्सनी हे केवळ अशक्यप्राय असताना पकडून दाखवले, म्हणून सामन्याला कलाटणी मिळालेली आहे. भारताचा डाव हा संपला आणि हाती आघाडी राहिली फक्त 75 रन्सची, कारण नेथन लायलनी त्याचे करिअर बेस्ट मला वाटतं 8 विकेट काढलेले आहेत. अफलातून बॉलिंग, टिचून बॉलिंग त्यांनी केलेली आहे. पहिल्या डावात जे कुणीमन्नी करून दाखवलं होतं 5 विकेट काढून, त्यावेळेला सुद्धा नेथन लायनला 3 विकेट होत्या. त्यामुळे या सामन्यामध्ये त्यांनी 10 विकेटचा टप्पा सुद्धा पार केलेला आहे. याला म्हणतात दादा बॉलिंग. 75 धावा या कमी आहेत. आपल्याला माहिती आहे की या विकेटवरती कमान 120 धावा पाहिजे होत्या लढत देण्याकरता. तुम्ही म्हणाला 120चा आकडा माझ्या मनात कुठनं आला? विचार करा की जर समजा 120 धावांची आघाडी झाली असती आणि त्या 100वरच्या 20 धावा पार करत असताना 2 विकेट काढण्याची भारताला संधी मिळाली असती, तर त्या 100 धावा या भारतीय संघाच्या हातात असताना खूप पाठबळ असल्यासारखं वाटलं असतं. परंतु जेव्हा 3 आकड्यांपेक्षा कमी धावसंख्या येते तेव्हा त्याची राखण करणं हे जवळपास अशक्य होऊन बसतं. क्रिकेटमध्ये काही होतं, काही होऊ शकतं. हे किती म्हणलं तरी आत्ताच्या घडीला प्रांजळपणे कबूल करायला लागेल की पाहुण्या संघाची इंदोर कसोटी सामन्यावरती मजबूत पकड आलेली आहे. 80% सामना त्यांच्याकडे झुकलेला आहे. अगदीच जर का काही चमत्कार झाला तरच फक्त भारतीय संघाच्या हाती विजय लागू शकतो, जो खूप अवघड वाटतोय. अशक्य नाही, परंतु अवघड वाटतोय, प्रचंड अवघड वाटतोय. भारतीय संघाने पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना जे चुका केल्या त्या चुकांचं भूत त्यांच्या मानगुटीवरती बसलंय असं मला खेदानं म्हणावंसं वाटतं. मान्य आहे की ही विकेट अशी होती की ज्या विकेटवरती दोन्हीकडचे बॅट्समन चकत होते, पण आपण आपल्याच बॅट्समनला अडचणीत टाकलाय की काय अशी शंका आता मला यायला लागली. त्याच्याबद्दल सुद्धा मी सविस्तर एकदा बोलणारच आहे. आत्ता थांबतो. तुमचं मत जाणून घेण्याकरता मी खूप उत्सुक आहे. तुम्हाला नेथन लायनची बॉलिंग कशी वाटली? तुम्हाला चेतेश्वर पुजाराची बॅटिंग कशी वाटली? मला जरूर कळवा, कारण प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्यांनी 8 विकेट काढल्या त्या नेथन लायन म्हणला की काय अप्रतिम बॅटिंग करतो चेतेश्वर पुजारा. तो काय म्हणतात त्याला आकर्षक शैलीदार बॅटिंग करत नाही, परंतु त्याच्या मनाचा निग्रह हा त्याच्या बॅटिंगमध्ये दिसतो. गॅबामध्ये त्याने अंगावरती चटके खाऊन बॉलचे आघात सहन करून तो विकेटवरती उभा राहिलेला होता. या विकेटवरती जिथं सगळ्या बॅट्समनची त्रेधा तिरपीट उडते तिथं सुद्धा त्यांनी उभं राहायचं कसब करून दाखवलेलं आहे. हे माझं नाही, नेथन लायनचं म्हणणं आहे. म्हणून चेतेश्वर पुजाराची आजची इनिंग भले ती अर्धी शतकी असेल पण माझ्या स्मरणात राहणार आहे. तुमच्या राहणार आहे की नाही मला जरूर कळवा. 75 रन्स कमी आहेत असं माझं मत आहे. तुमचं मत काय मला जरूर कळवा. आणि जे मी पहिल्या डावातला अपयशाचं भूत भारतीय संघाच्या मानगुटीवर बसलंय त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं मत कळवा. त्याच्याकरता माझा फेसबुक पेज, माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.